दिनांक 7 जानेवारी 2017च्या काहेदिया परदेशच्या भागात निशा आजीने सुचवलेलं घरकाम करण्यात व्यस्त असते. मात्र नचिकेत तिच्यावर कमालीचा चिडलेला असल्याने तो तिची हडतूड करतो. तेव्हा आई आणि आजी त्याला समजावते की एकसारखं निशाचा अपमान करणं योग्य नाही, कारण ती तुझी बायको आहे. निशाला खात्री पटते की नचिकेतची आजी आपल्यावरती विश्वास ठेवते. तसंच ती मनोमन ठरवून टाकते की आजीसोबतच गौरीचं मन वळवणं देखील गरजेचं आहे. बनारसमध्ये सरला आपल्या सासू आणि नवऱ्यावरती चिडलेली असते आणि शिव गौरीप्रमाणे मला सुद्धा स्वित्झर्लंडला घेऊन जाण्याचा आग्रह करू लागते. त्याच वेळी दोघांचा पाण उतारा करायलाही ती विसरत नाही. शिव आणि गौरी स्वित्झर्लंडला जायचं असल्याने ते मुंबईत येतात. त्यांचं घरच्यांकडून कौतुक होतं. तसंच निशा त्यांची माफी मागते. स्वित्झर्लंडला हनीमूनला जायचं असल्यानं शिव आणि गौरी मुंबईतल्या टूर कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घ्यायला सुरुवात करतात. त्याच वेळी गौरी शिवला सांगते की आपण स्वित्झर्लंडला जातोय यावर अजून तरी माझा विश्वास नाहीये. एकूणच शिव आणि गौरी या प्रसंगी खूपच एक्साइटेड असतात. रात्री झोपण्याच्या वेळी सरला पाट्यावर वरवंटा आपटते. त्यामुळे तिच्या नवऱ्याची झोपमोड होते. तेव्हा सरला त्याच्याकडे स्वित्झर्लंडला जायचं असल्याचा हट्ट करू लागते आणि काही वेळातच आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेते आणि त्याला सांगते की ही पट्टी मी तोपर्यंत काढणार नाही जोपर्यंत तुम्ही मला स्वित्झर्लंडला रोमॅन्स करण्यासाठी घेऊन जात नाहीत. यावेळी तिच्या पतीची चांगलीच गोची होते. काहेदिया परदेस या मालिकेत शिव आणि गौरी निघालेत हनीमून करण्यासाठी स्वित्झर्लंडला. त्यांचे रोमॅन्टिक मोमेंटचे अपडेट्स आम्ही आपल्याला देणार आहोत. त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. हाय, मी सई तामनकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी. थँक्यू.